आता भरपूर असे बुवा बाबा आहेत जे भक्त जातात त्यांच्याकडे, त्यांना वेडी वाकडी सेवा करायला सांगतात, त्यांना वेडं वाकडं मार्गदर्शन देतात आणि हे पण बुद्धी नसल्यासारखं त्यांच्याकडे जातात आणि तेच सेवा घेतात आणि तेच आराधना त्यांच्या गुरु जे देतोय तेच घेतोय. पण गुरु तेवढा चांगला आहे का? गुरु त्या पात्रतेचा आहे का? तुमचा अंतरात्माच तुम्हाला बोलतोय हा हा माझा गुरु होऊ शकतोय, तरी बळजबरी जाऊन तुम्ही गुरु करता त्यांना. गुरु कसा असावा? तो सगळ्या बाबतीने गंगेसारखा निर्मळ असावा. अंतरंगापासून बहरंगापासून कर्माने धर्माने सगळ्यांनी. आहे का असा गुरु आता या विश्वामध्ये? भेटणार पण नाही शोधल्याने. पुण्याही पाहिजे तरच तसा चांगला गुरु तुम्हाला मिळतोय. आता असे गुरु आहेत स्वतः मांस खाणार, मदिरा पिणार, संभोगलुप्त आहेत ते गुरु, आणि ते काय देणार शिष्याला? तेच देणार आहे. आणि शिष्य पण तेच करतात. गुरु जे आचरणावर चालतोय तेच शिष्य घेणार ना. गुरु ते योगितेचा आहे का? गुरु कशावर चाललेला आहे? गुरु काय करतोय हे बघा. कारण माणसाला पण तेच पाहिजे. काय पाहिजे? मांसाहार करायचं, व्यभिचार करायचा. हा आमचा गुरु चांगला आहे, आम्ही त्याच्यावरच चालणार. पण तुम्हाला देव कुठे प्राप्त होणार आहे? मोक्ष कुठे प्राप्त होणार आहे? धर्म कुठे प्राप्त होणार आहे? सत्य कुठे प्राप्त होणार आहे? काहीच प्राप्त होणार नाहीये. कारण तुम्ही अयोग्य गुरुकडे जाऊन दीक्षा घेऊन त्याच्या मार्गदर्शनावर, त्याच्या नक्षेकदांवर चाललाय तर तुमचा विनाश निश्चितच आहे. धर्मयुक्त कर्म करणारा, सत्य बोलणारा, न्यायावर चालणारा. आता लोक बोलणार असे गुरु कुठे मिळणार? मिळतात. 100तून 1 गुरु असेल, ते आपलं अंतरात्माच बोलतो हा माझा गुरु आहे, मी ह्याला गुरु करू शकतो. उठलं सुटलं कोण कोणालाही गुरु करत सुटलंय. उठलं सुटलं कोणी कोणाकडनं काही मंत्र घ्यायला लागले. गुरु करताना भरपूर परीक्षा द्यायला लागतंय. गुरु ज्या वेळेला बोलतो ना तुला अग्नी परीक्षा दे, त्या वेळेला द्यायला लागतंय. सहजासहज शिष्य गुरु करून घेत नाही. गुरु फार परीक्षा घेतो, फार कठीण ते कठीण परीक्षा घेतो. त्यावेळेला तर शिष्याने तयार राहायला पाहिजे. आता जर का असं शिष्याकडनं परीक्षा घ्यायला गेला गुरु तर शिष्य पळून जातील. कारण शिष्याना शॉर्टकट पाहिजे, लक्झरी लाईफ पाहिजे. म्हणून विचार करून गुरु करा. शॉर्टकटला तर मुळात बळी पडू नका. कारण शॉर्टकटने आतापर्यंत भगवंत कोणालाही भेटलेला नाही, भेटत पण नाही. मीरा बघा, एकनाथ महाराज बघा, गोरख कुंभार बघा, भक्त प्रल्हाद बघा, किती कठीण परीक्षा केल्यानंतर त्यांना देव प्राप्त झाले. तोपर्यंत होत नाही. तसंच आता पण कलियुगात हेच आहे.